नमस्कार. आज आपण पावट्याची रस्सा भाजी कशी बनवायची हे पाहणार आहोत. त्यासाठी गॅस चालू करून त्याच्यावरती कढई ठेवून घेतलेली आहे आणि कढईमध्ये तेल घालून तेल गरम छान झाल्यानंतर त्याच्यामध्ये जिरे आणि मोहरीची कडकडीत फोडणी करून घेतलेली आहे. त्याचसोबत आता इथे आपण एक मोठा बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे. कांदा छान परतून घ्यायचा आहे. तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आता एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला टोमॅटो घालून घ्या. त्यानंतर थोडीशी बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर घालून घ्या आणि याच्यामध्ये आपल्याला लसूण, कोथिंबीर आणि खोबरं याचं केलेलं वाटण घालून घ्यायचंय. त्यानंतर इथे घरच्या साठवणुकीतला जो मसाला असतो म्हणजे चटणी ती घालून घ्यायची. किती तिखट हवी आहे त्यानुसार तुम्ही इथे कमी जास्त करू शकता. त्यानंतर इथे धने जिरे पावडर घालून घ्या, लाल मिरची पावडर, त्याचसोबत थोडीशी गरम मसाला घालून घ्या आणि आता आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही हा व्हिडिओ अजून लाईक केला नसेल तर नक्की लाईक करा, कारण तुमचा एक लाईक माझ्यासाठी खूप प्रोत्साहन देणारा असतो. आता आपण इथे स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले पावट्याचे दाणे याच्यामध्ये घालून घ्यायचे आणि साधारण 2 ते 3 मिनिटं आपल्याला असंच यामध्ये परतून घ्यायचं आहे, जेणेकरून एक छान तुम्हाला आवडत असेल तर यामध्ये वांगे आणि बटाट्याचे काप सुद्धा ॲड करू शकता. तशी सुद्धा भाजी खूप टेस्टी लागते. आता याच्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालून घ्यायचं आहे. साधारण मी 1.5 ग्लास इथे पाणी घालून घ्यायचं आहे. तुम्हाला भाजी किती दाटसर हवी आहे किंवा किती पातळ हवी आहे त्यानुसार तुम्ही इथे पाणी कमी जास्त करू शकता. आता आपल्याला याच्यावरती झाकण ठेवून साधारण 10 मिनिटं छान ही भाजी शिजवून घ्यायची आहे. तुम्ही हे चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कारण तुमचा एक लाईक माझ्यासाठी खूप प्रोत्साहन देणारा असतो. आता या भाजीला दाटसरपणा येण्यासाठी आपल्याला इथं भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालून घ्यायचा आहे. हा कूट जो आहे तो थोडासा जाडा भरडा असा आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ सुद्धा इथं आपण घालून घेणार आहोत आणि आता पुन्हा झाकण ठेवून आपल्याला 2 ते 3 मिनिटं ही भाजी शिजवून घ्यायची आहे. ही पावट्याची भाजी एक महाराष्ट्रीयन रेसिपी आहे. ती चवीला तर उत्तम लागतेच, त्याचसोबत ती पौष्टिक सुद्धा असते. आता साधारण 2 ते 3 मिनिटानंतर आपण झाकण काढून घेतलेलं आहे. हे पावटे छान शिजलेले आहेत. आता इथे आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची. तर तयार आहे आपली गरमागरम पावट्याची रस्सा भाजी. ही भाजी चवीला अतिशय सुंदर लागते. तुम्ही चपाती, भाकरी किंवा भातासोबत ही भाजी खाऊ शकता. तर ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्यू.